भिवंडीच्या पद्मनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तिचित्राचं अनावरण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते अनावरण संपन्न। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सवावरून अमोल खताळ आणि सत्यजित तांबे आमने सामने आकर्षक देखावे उभारत दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन। सोलापूरच्या करमाळ्यात सहकारी संस्थेच्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ, गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी। राज्यामध्ये उन्हाचा पारा 40शी पार, पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा, 40 अंशांच्या पार पारा, वाढत्या उष्णतेमुळे कलिंगडांची मागणी वाढली। वाशिम जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच सगळ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली। 35 लघु प्रकल्प आणि 3 मध्यम प्रकल्पात फक्त 29% जलसाठा शिल्लक। परभणीतील तुळजाभवानी मंदिराशेजारचं मांसाहारी हॉटेल शिवसेना नेत्यानं बंद केलं। हॉटेल मालक मंदिर परिसरात घाण टाकत असल्यानं शिवसेना आक्रमक। अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाला हातानं हवा घालण्याची वेळ, नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा व्हिडिओ व्हायरल। धाराशिवच्या भूम तालुक्यातील वाल्हा गावात तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून एकाला बेदम मारहाण, सावंतांच्या 14 ते 15 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा रत्नदीप चव्हाण यांचा आरोप। याआधीही खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केल्याचा चव्हाण यांचा आरोप। नाशिकच्या कळवणमध्ये ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, आमदार नितीन पवार पतीला सतत त्रास देत असल्याचा महिलेचा आरोप। भाजप आमदार सुरेश धस यांनी सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली, सतीश भोसलेच्या कुटुंबियांशी चर्चा केली। सतीश भोसलेच्या विरोधातील फिर्याद रास्त, सुरेश धस यांचं वक्तव्य, तर ढाकणे कुटुंबियांना लागणारा वैद्यकीय खर्च देण्याचंही आश्वासन। काही दिवसांपूर्वी बावी गावातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्यात आली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर विविध विकास कामांचा आढावा घेणार। यावेळी मंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती असेल। पंजाबच्या मोगामध्ये अज्ञातांकडून शिवसेना जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या, एकनाथ शिंदेंकडून घटनेचा निषेध, आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची शिंदेंची मागणी। अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याचं प्रकरण, माऊली गव्हाणी या 19 वर्षीय युवकाचा मृतदेह असल्याचं अखेर उघड, पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। पुण्यामध्ये एकाच रात्री 3 अपघात, वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू। नांदेडच्या नरसीमध्ये रस्ते अपघातात एका तरुणाचा मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद। रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। भंडाऱ्यामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला वाहनानं चिरडलं, सकरला गावातील धक्कादायक घटना, चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटनेनं गावात हळहळ। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ चालत्या कारनं पेट घेतला, चालकाच्या प्रसंगवाधानामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चांदोरे गावाजवळ कारनं अचानक पेट घेतला, उन्हामुळे गाडी शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली। चंद्रपूरमधील वनविकास महामंडळाच्या मामला भागातील जंगलामध्ये आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। जंगलात लागलेली आग विझवत असताना वनमजुराचा होरपळून मृत्यू, गोंदियाच्या प्रतापगड बीटमधली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।